नमस्कार. माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महा टी 2021 महा टी 2021 पेपर पहिला आणि गणित विषयामध्ये विचारलेले प्रश्न. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. तर 2021ला पहिल्या पेपरमध्ये गणितामध्ये विचारलेला पहिला प्रश्न कोणता होता? 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 216, 126 आणि 162 वह्या आहेत. त्या पेट्यांतील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात? तर ए ऑप्शन दिलंय 6, बी ऑप्शन दिलंय 9, सी ऑप्शन दिलंय 36 आणि डी ऑप्शन दिलंय 18. तर आपल्याला काय करायचं आहे? योग्य ऑप्शन किंवा योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर कसं शोधाल? बघा, काय सांगितलंय त्यांनी? जास्तीत जास्त, प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त. हा शब्द काय, जास्तीत जास्त शब्द आला म्हणजेच काय? जास्तीत जास्त प्रत्येक गठ्ठ्यात किती वह्या असू शकतात? जास्तीत जास्त म्हणजेच काय? मसावी काढायचा. काय काढायचं आहे? मसावी. तर कोणाचा मसावी काढाल? 216, 126 आणि 162 या 3 संख्यांचा काय काढायचे आपल्याला? मसावी. आता मसावी लसावी तर तुम्ही बघितलेलाच असेल. नसेल बघितला तर मी 5वी पासून व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याच्यात लसावी मसावी सर्व घेतलेलं आहे. तर मी अवयव पद्धतीने मसावी काढणार आहे. तर या तिघांना पण भाग जाणार आहे. भाग जाणारी पहिली संख्या तर कोण आहे? 2 आहे. तर 2ने भाग देऊ. बे एक बे, बाकी शून्य आली म्हणून शून्य देतोय. बे आठी 16, बे सक 12, बे त्रिक 6 आणि बे आठी 16 आणि बे एक बे. आता या तिघांना पण 2ने तर जाणार नाही. आता इथे 63 आहे, इथे 81 आहे, इथे 108 आहे. म्हणजेच कोणत्या संख्येने जाऊ शकतो? 3ने जाऊ शकतो. किती? 3 त्रिक 9, 10तून 9 गेला 1 उरतोय आणि 3 पाचे 15, 3 सक 18. इथे 3 दुने 6, 3 एके 3, सॉरी 3 सक 18 आहेत. इथे 8 लिहिलं. इथे 3 सक 18 होतात. 3 एके 3, 3 दुने 6 आणि 3 एके 3 आणि 3 दुने 6, 2 उरतात. 3 7 21. या 36 आणि 21ला भाग जाणारी संख्या कोण आहे? 3 आहे. आणि कसं जातं हे कसोट्यामध्ये पण करून बघू शकता तुम्ही. 3 अधिक 6 किती होतात? 9. म्हणजेच या अंकांची बेरीज जर तुम्ही केली, ह्यांची बेरीज 3 होते, ह्यांची बेरीज 9 होते. म्हणजेच ही काय, 3ची कसोटी काय आहे? अंकांची बेरीज केली आणि ते अंकांची बेरीज ही 3च्या पटीत येत असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातोय. म्हणून इथे 3 एके 3, 3 दुने 6, 3 7 21 आणि 3 9 27. आपल्याला काय विचारलेलं होतं? मसावी काढायचं आहे. म्हणून आपण मसावी काढण्यासाठी या 2ने 216ला 126ला आणि 162ला भाग दिला. या 3ने 108ला 63ला आणि 81ला भाग दिला. या 3ने 36ला 21ला आणि 27ला पण भाग दिला. आता याच्या पुढे कोणतीच संख्या नाही जी 12ला 7ला आणि 9ला भाग जाईल. म्हणून या तिघांचा गुणाकार मसावी बरोबर कोण आलेत? 2 गुणिले 3 गुणिले 3. म्हणजेच या प्रत्येक वेळेस या तिन्ही संख्यांना भाग गेला. या 2ने या 216, 126 आणि 162ला, या 3ने 108, 63 आणि 81ला, या 3ने 26, 21 आणि 27ला भाग गेला. जर एका सुद्धा संख्येला भाग गेला नसता तर तो आपण घेतला नसता. सर्वांना भाग गेला म्हणून ह्या तिघांचा गुणाकार म्हणजेच काय असतो? मसावी असतो. म्हणून किती होतात? 3 दुने 6 आणि 6 त्रिक किती? 18. म्हणून जास्तीत जास्त किती वह्या असू शकतात? तर 18 वह्या असू शकतात. जर तुम्ही भाग देऊन बघा तर एकही वही शिल्लक राहणार नाही. म्हणून आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे? डी हे ऑप्शन बरोबर आहे. दुसरा प्रश्न म्हणजेच 92वा प्रश्न काय दिलेला आहे? 49 दशांश. काय दिलेलं आहे ते?
49, 10, 2, 4 आणि 7 या संख्येतील उजवीकडील चारची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या कितीपट आहे. म्हणून आपल्याला स्थानिक किंमत पहिली तर या 4ची स्थानिक किंमत किती असते 40 आणि या 4ची स्थानिक किंमत किती असते तर 4 किती 2 अंक आहेत उजव्या बाजूला दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 2 अंक आहे म्हणून छेदात किती घेतोय आपण 2 अंक आहेत म्हणून 100 घेतोय. म्हणून स्थानिक किंमत ही हेच जर आपण 40ची स्थानिक किंमत लिहिली तर आपण 4 गुणिले 10चा पहिला घात सुद्धा लिहू शकतो. तसंच या 4/100 आपण असं सुद्धा लिहू शकतो कसं 4/10चा वर्ग. पण हे वरती जाताना काय होतंय 4 गुणिले हा छेदात आहे 10चा वर्ग तो वरती जाताना काय होतो त्याचं घातांकाचं चिन्ह बदलतं किती येतं -2 म्हणजेच किती आला 40चा हे आपण 4 गुणिले 10चा पहिला घात पण लिहू शकतो आणि या 4/100चा 40 गुणिले 10चा ऋण दुसरा घात सुद्धा लिहू शकतो. तर आपल्याला काय विचारलेले आहे उजवीकडील 4ची स्थानिक किंमत ही डावीकडील 4ची स्थानिक किमतीच्या कितीपट किती किमतीच्या आपण x पट आहे असं मानू x पट आहे असे मानू. जर आपण असे मानलं तर उजवीकडील 4ची स्थानिक किंमत म्हणजेच आपण उजवीकडील कोण आहे उजवीकडील कोण आहे तर तेच आपण कसं लिहू शकतो उजवीकडील कोण आहे 4 गुणिले 10चा ऋण दुसरा घात आणि डावीकडील कोण आहे हे डावीकडील आहे डावी आणि हा कोण आहे उजवीकडील. म्हणून उजवीकडील 4चे स्थानिक किमतीच्या कितीपट डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या म्हणून डावीकडील कोण आहे 10 नाही किती 4 गुणिले 10चा ऋण पहिला घातच्या ऋण नाही पहिला घाताच्या कितीपट x पट मानू. तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून x इथेच ठेवला. जर आपण 4 गुणिले 10चा ऋण दुसरा घात आणि छेदात 4 इकडे हे गुणिले तिकडे येताना सर्व भागिले होणार म्हणजे 4/10चा पहिला घात म्हणजेच x बरोबर काय येणार आहे जर भाग गेला 4 आणि 4ला जातोय पण इथे ऋण 2 आहे इथे ऋण 1 आहे पण तो अवसात गेल्यावर काय होतो 10चा ऋण दुसरा घात गुणिले हा पण वरती गेला तर त्याचा ऋण पहिला घात होतोय. आणि घातांकांच्या नियमानुसार जर 2 गुणाकार असतील तर घातांकांची आणि पाया समान असेल तर घातांकांची काय होते बेरीज होते म्हणजेच 10चा ऋण तिसरा घात x बरोबर किती येणार आहे 10चा ऋण तिसरा घात. हे आपलं ऑप्शन आहे डी हे ऑप्शन आपलं ऑप्शनमध्ये आहे. अशा प्रकारे हा आपण प्रश्न सोडवायचा आहे. हे जेवढ्या तुम्हाला कमी याच्यात सोडवता येईल तेवढ्या लवकर सोडवाल तर पटापट गणित सोल्व होतात. 93वा प्रश्न काय आहे खालील समभुज चौकोनातील n अंश बरोबर किती. म्हणजेच काय आहे समभुज चौकोन दिलेला आहे आणि त्याचं उत्तर काय दिलेलं आहे पहिला 70 बी ऑप्शन 80 सी ऑप्शन 60 आणि डी ऑप्शन किती दिलाय 90 दिलाय. तर काय समभुज चौकोनामध्ये त्याचे प्रॉपर्टी म्हणजेच समभुज चौकोनामध्ये काय काय असतं तर समभुज चौकोन समोरासमोरील बाजू कशा असतात समांतर असतात. जसं की मी नाव देतो यांना ए बी सी आणि डी. येथे ए बी समांतर कोण आहे सी डी आहे कोण आहे किंवा बाजू असं आपण लिहू शकतो समजण्यासाठी मी डिटेल घेत नाही. बाजू ए बी समांतर बाजू
सी डी, समांतर बाजू सी डी आहे आणि त्याला छेदिका, त्यांची आपण छेदिका काय म्हणू, सी बी ही छेदिका, ही काय आहे, छेदिका आहे. जर छेदिका असेल तर बघा, ही ए बी काढली मी, ही सी डी काढली आणि त्यांची सी बी ही काय आहे, छेदिका आहे. तर हा किती अंशाचा कोन आहे, 90 अंशाचा कोन, सॉरी हा किती अंशाचा कोन आहे, 20 अंशाचा दिलेला आहे. हा किती अंशाचा कोन आहे, हा किती अंशाचा कोन आहे, 20. तर हा पण किती असणार आहे, कारण की दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका. आता नियम काय सांगतो, हे आंतर व्युत्क्रम कोन आहेत. आंतर व्युत्क्रम कोन कसे असतात, समान मापाचे असतात. हा 20 अंश असेल तर हा सुद्धा किती असणार आहे, 20 अंश. म्हणजेच हा सुद्धा किती असणार आहे, 20 अंश. आणि दुसरी प्रॉपर्टी काय असते, समभुज चौकोनामध्ये जे कर्ण आहेत ते काय असतात, एकमेकांचे, किंवा तो किती, प्रत्येक कोण किती अंशाचा असतो, तर 90 अंशाचा कोन असतो. प्रत्येक कोण किती, समभुज चौकोनामध्ये जे कर्ण एक परस्परांना छेदतात, तर ते छेदल्यावर जे कोन तयार होतात ते किती अंशाचे कोन तयार होतात, प्रत्येकी 90 अंशाचे कोन तयार होतात. तर इथे बघाल तर तुम्हाला दिसत असेल, या त्रिकोण, ह्याला आपण नाव देऊ ई, नाव देऊ, या बिंदूला नाव देऊ ई. तर त्रिकोण बघा, त्रिकोण एक तयार झाला सी ई आणि डी मध्ये, सी ई डी मध्ये बघा, हा त्रिकोण तयार झाला. हा किती अंशाचा कोन आहे, हा 90 अंशाचा कोन आहे. म्हणजेच त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 असते. म्हणून 20 अधिक हा तर किती आहे, 90 अंश आहे, अधिक माहीत नाही एन अंश लिहू आपण, पण तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180. काय आपण या कोणाचं माप ए बी आणि सी डी घेतला आणि ही त्यांची छेदिका मानली, तर हा आंतरव्युत्क्रम कोण होतात. हा 20 अंश असेल तर हा सुद्धा 20 अंश असणार आहे, मी काढून दाखवल्याप्रमाणे. तर हा 20 आहे. आणि समभुज चौकोनामध्ये जे कर्ण आहेत ते एकमेकांना छेदल्यावर काय होतात, काटकोन तयार करतात. म्हणजे प्रत्येकी 90 अंशाचे कोन तयार होतात. म्हणून हा कोन किती भेटला आपल्याला, 90 अंश. हा कोन किती भेटला, 20 अंश. राहिला कोन, एन अंश. म्हणजेच का, हा त्रिकोण आता मी पकडतोय, हा त्रिकोण पकडला तर तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 असते. म्हणून दोघांची बेरीज केली तर किती होते, 110 अंश होते. आणि एनचा अंश बरोबर किती, 180 अंश. आणि एन अंश बरोबर 180 अंश. हा तिकडे गेल्यावर का होतोय, वजा 110 अंश. आणि एन अंश बरोबर किती होणार आहे, 180 मधून 110 गेले तर किती अंश राहणार आहे, 70 अंश राहणार आहे. आणि तेच आपलं उत्तर आहे. कुठे आहे ते, ए ऑप्शन हे या प्रश्नाचं उत्तर आहे. किती, 70 अंश. अशा प्रकारे किंवा तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा काही प्रश्न सोडवू शकता. चौथा प्रश्न काय दिलेला आहे, म्हणजे 94वा प्रश्न प्रश्नपत्रिकेतला. आणि आपल्या याच्यातला चौथा प्रश्न काय, 9 सेमी आणि 40 सेमी आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून 4 पताका तयार केल्या, तर दोन मोठ्या पतंगांची एकूण परिमिती किती सेमी असेल. तर बघा, पहिले तर आपल्याला डायरेक्ट सोडवता येणार म्हणून आकृती काढून घेतली. काय, आयताकृती आकृती काढली. हा 40 सेमी आहे तर ही पण 40 सेमी असणार आहे. हा 9 सेमी, लांबी किती, 40 सेमी आणि रुंदी किती, 9 सेमी. आणि कर्ण आहेत, जे दोन कर्ण आहेत त्यांची, चला तर कोणताही एक त्रिकोण घेऊ आपण. हा कर्ण आहे, जरी आपण त्रिकोण ए डी सी मध्ये आयत आहे. आयत आहे म्हणजेच प्रत्येक कोण किती अंशाचे असतात, 90 अंशाचे असतात. जर मी त्रिकोण कोणता घेतला, ए डी सी हा त्रिकोण घेतला तर काय, काटकोन त्रिकोण आहे. मध्ये कोण डी बरोबर किती, 90 अंश आहे. आणि एक कोण 90 अंश आला म्हणजेच कोण येतोय, पायथागोरस येतोय. पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसचा प्रमेय काय सांगतं, कर्णाचा वर्ग. इथे कर्ण कोण असतं ते तुम्हाला माहीतच आहे. 90 अंशासमोरील बाजू काय असते, कर्ण असते. म्हणजेच कोण, AC चा वर्ग बरोबर
उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच कोण ADचा वर्ग अधिक BCचा वर्ग. तर AC आपल्याला माहीत नाही. AC आपण तसाच ठेवू. ACचा वर्ग बरोबर AD दिलेला आहे. AD किती आहे 9. 9चा वर्ग अधिक DC किती आहे 40चा वर्ग. जर ACचा वर्ग बरोबर 9चा वर्ग 81 अधिक 40चा वर्ग 4चा वर्ग किती 16 आणि हे दोन शून्य ठेवून दिले तर किती 1600 होतात. म्हणजे 40चा वर्ग किती 1600 आणि दोघांची बेरीज केली तर किती होते 1681. आता हा कोणाचा वर्ग आहे 40चा आहे. हा एक तर आपण पाठ असेल तर चांगलीच गोष्ट, नसेल तर मग 41चा तुम्ही वर्ग करून बघा. 41चा वर्ग केला तर किती येईल 1681. म्हणून AC बरोबर वर्गमुळात किती येतं 1681. हा वर्ग तिकडे जाताना वर्गमूळ होतोय आणि AC बरोबर किती भेटणार आहे तुम्हाला हा 1681 हा 41चा वर्ग आहे. म्हणजेच हा कर्ण किती भेटला आपल्याला 41 भेटला. तर D आणि D सुद्धा किती असणार, कर्णाची लांबी किती असणार आहे, दोन्ही कर्णाची लांबी ही किती असणार आहे, B आणि D दोन्ही कर्णाची लांबी 41 सेमी असणार आहे. AC आणि BD बरोबर किती, कारण की आयत आहे, आयत असल्यामुळे दोघांचे कर्ण एकरूप असतात म्हणून किती येणार आहे 41 येणार आहे. पण एकमेकांना हे कर्ण छेदलेत, इथे P बिंदूत छेदलेत, तर प्रत्येक समान भागात काय होतात दुभागतात. म्हणजे जे 4 भाग होतात ते कसे होतात समान भाग होतात. जर आपण ACचे 2 भाग करायचे ठरवलं तर काय येणार आहे AC बरोबर 1/2 सॉरी जर आपल्याला AP काढायचं असेल AP बरोबर AC गुणिले 1/2 करू शकतो. म्हणजेच AP बरोबर किती येणार आहे, AC किती आहे आपल्याला 41 गुणिले 1/2 केला तर AP म्हणजेच 41चा अर्धा किती होतोय 2 दुणे 4 आणि बाकी शून्य आले म्हणून शून्य आणि एकाला भागण्याच्यात म्हणून शून्य घेतला तर 20.5 म्हणजेच AP किती आला 20.5. म्हणजेच हा प्रत्येक किती असणार आहे 20.5 असणार आहे. प्रत्येक किती असणार आहे 20.5. तर आपल्याला दोन मोठ्या पताकांची परिमिती विचारलेली आहे. तर आपण जर विचार केला कोणत्या याचा फक्त हाच मोठा असेल, कारण की ही बाजू एक 40 आहे आणि या दोन बाजूंची आपण काढली. परिमिती काय असते सर्व बाजूंची बेरीज. म्हणजेच जर आपण त्रिकोण कोणता त्रिकोण पकडला, त्रिकोण AP आणि B पकडला, कारण की हेच दोन मोठे त्रिकोण होणार आहेत. तर परिमिती 40 अधिक हा इथपर्यंत कर्ण किती आहे 20.5 आहे, अधिक हा इथून इथपर्यंत किती आहे 20.5 आहे. म्हणजे सर्वांची बेरीज केली तर किती 40 अधिक 41 आणि दोघांची बेरीज केली तर किती 81 होते. म्हणजे त्रिकोण APB बरोबर किती येणार आहे 81 सेंटीमीटर येणार आहे. जर हा 81 असेल तर हा पण तेवढाच आहे, हा पण तेवढाच आहे. तर दोघांची बेरीज केली 81 अधिक 81 केले तर किती होतात 162 होतात. म्हणून C ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. म्हणजेच दोन त्या पताकांची परिमिती किती असेल 162 सेंटीमीटर असेल. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकता. प्रश्न 5वा काय दिलेला आहे, आता आपल्याला x ची किंमत विचारली. x काय कंस आहे x वर्ग वजा 9x अधिक 20 आणि छेदात काय आहे x वजा 5 बरोबर 0 असेल तर x बरोबर किती. तर बघा सुरुवातीला तर आपण x वर्ग वजा 9x अधिक 20 ह्याचे जर आपण अवयव पाडले, अवयव हे काय आहे वर्ग समीकरण आहे, म्हणजेच अवयव पद्धतीने आपण xच्या किमती काढू शकू, म्हणजेच अवयव पाडू. तर पाडण्यासाठी आपण काय करणार आहेत या 20चे अवयव पाडणार आहेत असे की ज्यांची बेरीज वजाबाकी किती येईल वजा 9 येईल. जर मी 4 आणि 5 यांचा दोघांचा गुणाकार केला तर किती येतं 20 आणि दोघांना आपण वजा चिन्ह दिलं तर अधिक 20 भेटतात आणि यांची वजाबाकी किती होते वजा 9 होते. म्हणून
काय येणार आहे, एक्सचा वर्ग वजा 4x वजा 5x अधिक 20 बरोबर किती, 0. दोघांचा गट करा आणि कॉमन काढा. एक्स राहणार का आहे, एक्स वजा 4. इथे कॉमन काय निघेल, वजा 5, कारण की इथे एक्स आहे इथे एक्स नाही म्हणून 5 येणार. आणि कॉमन कौसात काय राहणार आहे, 5 बाहेर घेतला म्हणजे एक्स आणि वजा गुणिले अधिक वजाच होणार आणि 5 चोक 20. दोन कौस सारखे आले म्हणून ते एकदाच लिहायचे असतात, एक्स वजा 4 आणि दुसऱ्या कौसात एक्स वजा 5. म्हणजे ह्याचे आपण अवयव पाडले, फोड केली तर काय येतं आहे ते बघा. कसं येणार आहे, जर आपण फोड केली तर आपल्याला हे अवयव भेटतात, म्हणजेच एक्स वजा 4 आणि दुसऱ्या कौसात एक्स वजा 5 आणि छेदात काय आहे, छेदात काय आहे, एक्स वजा 5 आणि बरोबर किती आहे, 0. म्हणजेच एक्स वजा 5 एक्स वजा 5 कट होईल, राहणार काय, एक्स वजा 4 बरोबर 0 आणि एक्स बरोबर किती येणार आहे, 4. आणि ते कोणतं ऑप्शनमध्ये आहे, ए या ऑप्शनमध्ये आहे. म्हणून आपलं उत्तर काय असायला पाहिजे, ए हे ऑप्शन आपलं असायला पाहिजे. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न 6वा म्हणजेच 96वा. फक्त काही 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत एकूण किती आहेत, म्हणजेच 500च्या नोटा आणि 2000च्या नोटा मिळून किती होतात, किती आहेत ते आपल्याला माहीत नाही. तर 30,500 रुपये आहेत. तर त्या पिशवीत खालील पर्यायापैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील. तर हा बाय ऑप्शन आपल्याला प्रश्न सोडवावा लागेल. जर मी ए ऑप्शन घेतलं, बघा ए ऑप्शन घेतलं तर किती, 23. 23च्या किती नोटा, 500 नोटा. किती रक्कम होते जरा करून बघू आपण. 5 त्रिक 15, एक गेला हातचा, 5 दुने 10 आणि 11 आणि हे 2 शून्य म्हणजेच किती होतात, 11,500. परंतु आपण काय करू, एकूण रक्कम किती आहे, 30,500 आहे. त्याच्यातून आपण वजा करू 11,500. जर आपण वजा केले तर किती राहतात, हा शून्याच्या शून्य गेला, शून्याच्या शून्य गेला, 5चा 5 गेला, 10तून 1 गेला राहतो 9 आणि एक इथे दिला म्हणजे 2 राहणार, 2 मधून 1 गेला, किती राहतात, 19,000. जर आपण 19,000ला 2000 ने गुणू नाही भागू तर किती राहतात, हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेलं आणि इथे विषम संख्या आली म्हणजेच किती, 2 9 18 9.5. पण 2000च्या नोटा 9.5 असू शकतात का, अजिबात नाही. म्हणून ए म्हणजेच 500च्या नोटा 23 असूच शकत नाही, म्हणून हे ऑप्शन नाही. दुसरा पर्याय काय दिला, बी ऑप्शन काय दिला, 39. तर 39 घेऊ, म्हणजेच 500 गुणिले काय करावं लागेल आपल्याला, 39 केलं तर बघा किती रक्कम होते, 5 9 45, 4 गेले हातचे, 5 त्रिक 15 आणि 19 आणि हे 2 शून्य दिले म्हणजेच किती, 19,500. म्हणून आपण काय करणार आहेत, टोटल रक्कम किती आहे, 30,500 मधून आपण वजा करू 19,500. जर आपण वजा केले तर इथेपर्यंत शून्यातून गेला शून्य, शून्यातून गेला शून्य, 5तून 5 गेला शून्य आणि 9तून शून्य गेला, सॉरी शून्यातून 9 जात नाही म्हणून 10 होतील, 10तून 9 गेला किती राहणार आहे, 1 आणि हे इथे दिला म्हणजेच राहतोय 2 आणि 2तून 1 गेला म्हणजेच किती, 11,000. दोघांची बेरीज केली तर किती होते, 11,000. तर 11,000ला जर आपण 2ने भागले, म्हणजे 2ने म्हणजे 2000ने भागले तरी पण भाग काय येतोय, दशांशमध्येच येतोय, म्हणजे पूर्ण नोटा झाल्याच पाहिजेत. म्हणून हे पण उत्तर 11/2 आहे. 11/2 केला तर किती येतोय, 5.5 येतोय. ह्या 2000च्या नोटा ह्या 5.5 असूच शकत नाही, म्हणून हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे. तिसरं ऑप्शन काय आहे, 43 आहे. 43 गुणिले आपण 500 करू. जर आपण गुणाकार केला तर 5 त्रिक 15 होतात, एक गेला हातचा, 5 चौक 20 आणि 21 होतात, म्हणजे 21,500 येणार. तर आपण 30,000
30,500 मधून आपण जर 21,500 वजा केले तर उरतात किती? शून्याच्या शून्य, शून्याच्या शून्य, शून्यामधून गेला शून्य, शून्यामधून शून्य गेला, पाचातून 5 गेला शून्य, इथे 1 आहे, 10 होतील, 10तून 1 गेला, किती राहतात? 9 राहतात, आणि 1 इथे दिला म्हणजेच राहतो किती? किती राहणार आहे? 2 राहणार आहे, 0, आणि राहतात किती? 9,000. 9,000ला जर आपण 2,000ने भागलं तरी पण 3 शून्य गेलं, म्हणजेच किती? 4.5 राहतंय. म्हणजेच हे पण आपल्याला नोटी किती? 2,000च्या नोटी किती होतात? 4.5, आणि अपूर्णांकामध्ये नोटी कधीच नसणार आहेत. का? कारण की त्यात 2,000च्या नोटा आहेत. म्हणून हे सुद्धा आपलं उत्तर चुकीचं आहे. पहिलं ABC. राहिला कोण? 49. जर तुम्ही म्हणजे पुढचं करायची गरजच नाही, केलं तरी उत्तर तेच भेटणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे? डी हे उत्तर असणार आहे. चला तरी एकदा बघूच, आपण खात्री करूनच घेऊ किती आहे. जर मी 49 गुणिले 500 केले तर बघा, 5 9 45, 4 गेले हातचे, 5 चौक 20 आणि 24 होतात, आणि 2 शून्य. 30,500 मधून आपण 24,500 वजा करू तर किती राहतात? 0 0 0. आता 10तून 4 गेले राहतात 6, आणि 1 इथे दिला म्हणजेच किती? 6,000 राहतात. 6,000 म्हणजे 6,000 आले, त्याला 2,000ने भागलं तर किती? 3 नोटा. 3 म्हणजेच किती? 3 नोटा. 6,000 हे आणि 24,500 हे, म्हणजेच किती होतात? 30,500 होतात. म्हणजेच आपलं ऑप्शन कोणतं बरोबर आहे? डी ऑप्शन बरोबर आहे. इथे जर 3 ऑप्शन आपले जे बघितले ते चुकीचे असतील तर उरलेला ऑप्शन हाच बरोबर असणार आहे. पुढची गरजच न. 7वा प्रश्नच म्हणजे 97वा प्रश्न. चला तर बघू आपण काय. एका कोणाचा पूरक कोन आणि कोटिकोन यांच्या मापांची बेरीज किती दिलेली आहे? 200° आहे, तर त्या कोणाचे माप किती? म्हणजे पूरक कोन. पूरक कोन म्हणजेच काय? दोघे मिळून किती करतात? 180° करतात. आणि कोटिकोन म्हणजेच काय? दोघे मिळून किती अंश करतात? 90° करतात. तर त्यांचा जो कोन आहे तो आपल्याला माहीत नाही. पूरक कोनाचा, त्या कोणाचा पूरक कोन आपण x मानू, त्या कोणाचा पूरक कोन x मानू, आणि कोटिकोन त्या कोणाचा कोटिकोन सुद्धा आपण काय मानू? xच मानू. तुम्हाला समजेल. दोघे पण मी काय मानलेत? xच मानले. बघा काय करतो मी, पण त्या दोघांची बेरीज मात्र किती दिलेली आहे? 200° दिलेली आहे. तर मी काय करू शकतो? जर 180 मधून मी, कारण की पूरक कोणांच्या मापांची बेरीज ही 180ची असते, त्याच्यातून मी x अंश काय करतोय? वजा करतोय. त्याची दोघांची बेरीज का? कारण की दिलेल्या 200 आहे. तर पूरक कोनातून आपल्याला कोण? 90 वजा जर आपण x अंश वजा केले तेव्हा त्यांची बेरीज किती मात्र भेटते? 200. म्हणून हे जर आपण सोडवलं तर काय? 180 वजा x अधिक 90 वजा x बरोबर किती होतात? 200 होतात. आणि 90 आणि 180 किती होतात? 270 होतात. आणि हे दोघे वजा वजा आहेत तर अधिक होतील, वजा 2 आणि x होणार आहे, आणि किती येणार आहे? 200 येणार आहे. तर कधीच xची किंमत काढायची म्हणजेच कधीच आपल्याला ते ऋणात नसणार आहे, म्हणून ते पलीकडे जाणार आहे. तर 270 बरोबर 200 हा तिकडे गेला तर अधिक 2x होणार आहे, आणि आपल्याला काय काढायचं आहे? x काढायचे आहे. म्हणून 270 हा x इकडे आला, 200 इकडे आला तर वजा 200 होणार, आणि 2x येणार. आणि 270 मधून 200 गेला तर किती राहतात? 70 राहतात, आणि 2x राहतात. आणि 2x बरोबर 70. आपल्याला कशाही करून x ची किंमत काढायची, म्हणजे 70 हा 2 इकडे गुणिले इकडे येताना भागिले होईल, आणि x बरोबर किती येणार आहे? 2 बेत्रिक 6, 1 उरतो, आणि 2 पंचे 10, म्हणजेच किती? 35°. म्हणजेच x बरोबर किती आला? 35°. आणि हेच आपलं काय आहे? उत्तर आहे. म्हणजे जर आपण पूरक कोणाचं माप किती घेतलं?
35° घेतलं आणि 180 मधून 35 वजा केलेत, उरेल तो, आणि 90 मधून आपण 35 वजा केलेत, ते उरेल तो, त्यांची जर आपण बेरीज केली तर किती येणार आहे? 200° येणार आहे. असा हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. 98वा प्रश्न काय दिलेला आहे? आलेख दिलेला आहे. आलेखावरनं हा प्रश्न सोडवायचा आहे. ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या उपस्थिती शेकडा कितीने जास्त आहे? तर बघा, आता ऑक्टोबर, पहिले तर ऑक्टोबर आपण लिहून घेऊ. ऑक्टोबर हे तुम्हाला केवढ्या लवकर सोडवता येईल तेवढ्या लवकर सोडवायचं आहे, कारण की आपल्याला एका प्रश्नाला 1 मिनिट भेटतोय. ऑक्टोबरला किती आहेत जर बघितलं तर 90 आहेत, आणि ऑगस्टमध्ये किती आहेत? ऑगस्टमध्ये किती आहेत? 80 आहेत. तर काय कितीने जास्त? जास्त म्हणजेच फरक जास्त किंवा कमी. तर जर वजाबाकी केली तर किती येते? 10 येते. म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा काय सांगितले तरी ऑगस्ट महिन्याच्या उपस्थिती शेकडा कितीने जास्त आहेत? तर किती? 10ने जास्त आहेत. तर आपण काय करू शकतो? किती कोणाचे सांगितलं? ऑगस्ट महिन्याच्या. ऑगस्ट महिन्यात किती आहेत? 80 आहेत. पण ऑक्टोबर महिन्यात कितीने जास्त आहेत? 10ने जास्त आहेत. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? शेकडा. शेकडा म्हणजेच किती? 100. म्हणून जर आपण भाग दिला, हा 0 गेला, हा 0 गेला, किती? 2 चौक आणि 2 पंचे 10, आणि किती भाग दिला तर कितीने येणार आहे? 4 एके 4, 4 दुने 8, 2 उरणार आहेत, भाग नाही जाणार, 20 होणार, 4 पंचे 20, आणि 25 पाचा 125 असे, आणि किती येणार आहे? 12.5. म्हणजेच उत्तर काय पाहिजे? 12.5. पण इथे कोणतं उत्तर दिलेलं आहे काय? नाही. तेच आपण कसे लिहू शकतो? 12.1/2 हे सुद्धा उत्तर आहे. दशांश किती होतात? 12 दुने 24, आणि 24 आणि 1 25, 25/2 म्हणजेच किती होतात? 12.5च होतात. म्हणून सी हे ऑप्शन आपलं काय आहे? बरोबर आहे. प्रश्न सुद्धा या आलेखावरच आहे. तर काय प्रश्न विचारलेला आहे? किती महिन्यात विद्यार्थ्यांचे शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे? म्हणजेच या पूर्ण जूनपासून ते ऑक्टोबरपर्यंत सरासरी काढायची आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. जूनमध्ये किती आहे? 60 आहे. जुलैमध्ये किती आहे? 70 आणि 80च्या मध्ये, म्हणजेच 75 असेल. ऑगस्टमध्ये किती आहे? 80 आहे. सप्टेंबरमध्ये किती आहे? 65 आहे. दोघांच्या मध्ये आहे म्हणजे. आणि ऑक्टोबरमध्ये किती आहे? 90 आहे. आणि एकूण किती आहेत? 5 महिने आहेत, म्हणून 5ने भागू. म्हणजेच पहिले तर आपण सरासरी काढून घेऊ. तर सर्वांची बेरीज करा. किती बेरीज येते? बेरीज करा. किती? 60 आणि 90 किती होतात? 150, अधिक हा 5 इथे घेतला तर किती? 60 आणि 70 किती होतात? 130 होतात, आणि हे 5 10, म्हणजे 140 अधिक 80 छेदात किती? 5, आणि बेरीज केली तर 1 इथे दिला, म्हणजेच किती होणार आहे? 300. 300 आणि राहतात किती? 370 होणार आहेत, आणि छेदात किती? 5. 5ने भाग द्या. 5 एके 5, 5 7 35, 2 उरतात, 20 होणार आहेत, आणि 5 चौक 20, म्हणजेच किती? 74. आता सरासरी किती? 74. प्रश्न काय आहे? किती महिन्यात विद्यार्थ्यांचे शेकडा उपस्थिती 5 महिन्यांच्या शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे? म्हणजे 74 पेक्षा कमी सरासरी, सरासरी 74 पेक्षा कमी उपस्थिती असलेले महिने किती आहेत? तर बघा, पहिलं तर कोण आहे? जून महिन्यात किती आहे? 60, म्हणजे 74 पेक्षा कमी आहे का? आहे. हा तर 75 आहे, हा 80 आहे, हा 90 आहे, म्हणजेच कोण? हा 60 आणि हा 65 हे 74 पेक्षा कमी आहेत, म्हणून किती? 2 महिन्यांचा किती? 2 महिने आहे शेकडा सरासरीपेक्षा कमी आहे. 10वा प्रश्न म्हणजे 100वा प्रश्न काय आहे? 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर 10 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. 10 त्रिकोणी संख्या आहे, तर त्याचा पाया सुद्धा आपल्याला शोधावा लागेल. म्हणून त्रिकोणी संख्या काढायची असेल तर त्याचे सूत्र काय आहे?
एन कंसात एन वजा 1 आणि छेदात किती वजा नाही अधिक 1 आणि छेदात किती 2. पण त्रिकोणी संख्या कोण आहे 10. म्हणजे या 10 या त्रिकोणी संख्येचा आपल्याला पाया शोधायचा म्हणजे एन बरोबर किती हे आपल्याला शोधायचं आहे. तर एन अधिक 1 छेदात किती 2. हा 2 तिकडे गेला तर काय होणार आहे 10 गुणिले 2 होणार आहे. इकडे काय राहणार आहे एन कंसात एन वजा 1 अधिक 1 आणि इथे किती होणार आहेत 20. आणि 20 हा जर कंस आपण सोडवला आपल्याला काय पाया माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण जी 8वी त्रिकोणी संख्या त्याचा पाया शोधता येईल. तर आपण इथे गुणाकार केला तर एनचा वर्ग अधिक एन गुणिले एन आणि हे काय झालं वर्ग समीकरण तयार झालं. म्हणजेच हा इकडे नेला तर काय होणार वजा होणार म्हणजेच एनचा वर्ग अधिक एन वजा 20 आणि इथे किती येणार आहे 0. म्हणजेच 20चे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत 20चे असे अवयव पाडायचे आहेत की त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार किती आला पाहिजे वजा 20च. म्हणजेच 5 गुणिले जर मी 4 केले तर 20 होतातच परंतु बेरीज मात्र अधिक पाहिजे म्हणून हा वजा चिन्ह कोणाला देणार 4ला देणार. म्हणजेच आपण जर सोडवलं तर काय एनचा वर्ग वजा अधिक 5 एन वजा 4 एन वजा 20 बरोबर किती 0. म्हणजेच हा वजा आहे. तर कॉमन जर आपण काढलं तर काय येणार आहे एन कॉमन निघणार आहे एन अधिक 5 येणार आहे वजा 4 येणार आहे कॉमन आणि या दोघांचा गट करून कॉमन काढतोय आपण आणि कंसात काय राहणार आहे वजा 4 आणि एन वजा वजा अधिक आणि किती 4 पंचे 20. म्हणजेच काय हे दोन कॉमन निघेल म्हणजे एन अधिक 5 आणि एन वजा 4. पण जर हे तिकडे नेले तर माहित आहे तुम्हाला काय हा धनचा ऋण 5 होणार आहे म्हणजेच एन बरोबर किती एन बरोबर ऋण 5 होणार आहे आणि एन बरोबर किती होणार आहे 4 होणार आहे. पण पाया कधीच ऋणात नसतो म्हणून तो किती असेल धनच असेल. म्हणजेच पाया किती आहे 4. म्हणजेच 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे 4. तर याच्या नंतर 4 हा पाया आहे तर पुढचा पाया किती असेल 5. ही झाली पहिली दुसरी तिसरी चौथी 5वी 6वी 7वी आणि 8वी. म्हणजेच आपल्याला 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया तर किती हा आला आपल्या 10 या त्रिकोणी संख्येचा पाया 4 आहे. तर त्याच्यानंतरच्या संख्येचा जी त्रिकोणी संख्या त्याचा पाया किती असेल 5. नंतर किती असेल 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणजेच पुढची जी संख्या असेल जी 8वी संख्या असेल त्या संख्येचा जी त्रिकोणी 8वी संख्या 10 या त्रिकोणी संख्यानंतर जी 8वी संख्या असेल त्या त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार आहे 12 असणार आहे म्हणून सी हे उत्तर आहे. 11वा प्रश्न म्हणजेच 101वा प्रश्न. एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या किती मजुरांची संख्या 2/3 पट इथे काय पाहिजे 2/3 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल. तर बघा काय करता येईल एक काम आहे काही मजूर काही दिवसात म्हणजेच मजूर म्हणजेच एम मानू आपण काही दिवसात आपण डी मानू आणि त्यांनी काय सांगितलं मजुरांची संख्या मजूर काय म्हणले आपण एक संख्या किती 2/3 पटने वाढवली म्हणजेच एम होणार आहे. तर तेच काम पूर्ण करण्यास किती दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल. तर ते आपल्याला माहीत नाही ते काय मानू आपण एक्स दिवस लागेल आणि असं मानू म्हणजेच किती एक्स दिवस. तर आपल्याला काय करायचं आहे बघा एम आपल्याला कसंही करून कसली किंमत काढायची आहे एक्सची किंमत काढायची आहे. जर मी लिहिलं एक्स इथेच ठेवला तर एम गुणिले डी होतोय आणि हा इथे छेदात आहे तो अवसात जाईल आणि हा एम इथे अवसात आहे तो छेदात येईल आणि डी सुद्धा काय येईल छेदात येईल. म्हणजेच एक्सची किंमत निघेल आणि हा 2 कुठे जाईल छेदात जाईल. नाही समजणार आपण व्यवस्थित घेऊ. इथे काय आहे एम गुणिले
डी आहे, हा इथे छेदात आहे तो कुठे जातो, अंशात जातो. आणि इथे हा एम अंशात आहे, डी अंशात आहे, आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून हा छेदात जाईल, डी पण छेदात जाईल, हा 2 कुठे जाईल, छेदात जाईल. म्हणजेच एम एम गेला, डी डी गेला, राहणार काय आहे, एक्स बरोबर किती राहणार आहे, 3/2. म्हणजेच ते काम किती दिवसात पूर्ण होईल, तर एक्स दिवसात पूर्ण होईल असं आपण मानलं. पण किती पट मजूर वाढवले, 203 पट मजूर वाढवले. म्हणून एक्स बरोबर या भाग दिलं तर किती येतंय, 1/5 पट म्हणजेच किती, 1.5 म्हणजेच किती, 1.5 पट. म्हणून उत्तर काय असायला पाहिजे, 1.5 पट होईल. दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येपेक्षा किती, 1.5 पटाने जास्त होईल. असा हा प्रश्न सोल्व करू शकता. 12वा प्रश्न काय, 102 रोमन म्हणजेच 12वा किती रोमन संख्यांच्या संदर्भात विसंगत पर्याय कोणता. तर आपल्याला माहीत असायला पाहिजे आय म्हणजेच किती असतो, 1 असतो. आय म्हणजेच किती, 1. त्याच्यानंतर व्ही म्हणजेच किती, 5. एक्स म्हणजेच 10. एल म्हणजेच 50. एल म्हणजेच किती, 50. सी म्हणजेच 100 आणि डी म्हणजेच किती, 500 आणि एम म्हणजेच किती, 1000 असतात. तर एम भागिले सी म्हणजेच एम किती आहे, 1000, त्याला भागिले शी म्हणजेच किती, 1000. तर केले तर किती येतात, 10 येतात. म्हणजेच विसंगत पर्याय भागाकार केला तर किती आला, 10. म्हणजेच इथे एक्स एक्स व्ही म्हणजेच काय असायला पाहिजे, ते एक्स एक्स किती, एक्स म्हणजेच किती, 10. 10 10 आणि 5 किती होतात, 25 गुणिले आय व्ही म्हणजेच किती, 4 म्हणजेच 25 चौक किती होतात, 100. हे दुसरं ऑप्शनसाठी. आणि तिसऱ्या ऑप्शनसाठी एक्स सी म्हणजेच एक्स म्हणजे किती आहे, 10 आणि सी म्हणजेच किती आहे, 100. म्हणजेच 10 अधिक शी म्हणजेच किती, 100 अधिक एक्स सी, एक्स एक्स अधिक एक्स सी अधिक किती, एक्स बरोबर किती होतात. तर एक्स किती आहे, एक्स सी म्हणजेच 90. एक्स सी म्हणजेच किती, 90 आणि हा एक्स म्हणजेच किती, 10 बरोबर किती होतात, 100च होतात. एक्स शी म्हणजेच किती, हां शी म्हणजेच 100 आणि एक्स म्हणजे 10 म्हणजेच हे किती होतात, 90 होतात. आणि त्याच्यात जर आपण 10 प्लस केले तर 100 होतात. तसंच डी वजा सी डी, डी किती आहे, डी किती आहेत, 500. आणि सी आणि डी, सी डी म्हणजेच किती, सी आणि डी 500 मधून, हां सी डी म्हणजेच किती, 400 वजा जर आपण सी डी म्हणजेच किती, 400 केले तर किती येतात, 100च येतात. म्हणजेच हे सर्व तिन्ही ऑप्शन जर आपण सोडवले तर किती येतात, 100 येतात. आणि ह्याचाच किती येत आहे, 10. म्हणजेच विसंगत पर्याय कोण आहे, ए ऑप्शन हा विसंगत पर्याय आहे. 13वा प्रश्न काय दिलेला आहे, म्हणजेच 103वा मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला तर आणखी 1.5 तासांनी त्या दोन्ही काट्यात किती अंशाचा कोन तयार होईल. मिनिट काटा जर मी असा घड्याळ बघितला तर मिनिट काटा इथे 12वर आणि एकतर 9वर असेल तेव्हा 90 अंशाचा कोन होईल, किंवा एकतर 3वर असेल तेव्हा 90 अंशाचा कोन होईल, किंवा हा मिनिट काटा तर 12वरच आहे पण तास काटा कुठे, एकतर 9वर किंवा एकतर कुठे 3वर किंवा एकतर नाही 6वर नाही होणार, एकतर 3वर किंवा एकतर 9वर असेल तेव्हा इथे 3, इथे 12, इथे 6 आणि इथे किती, 9. म्हणजेच इथे 90 अंशाचा कोन तयार होतो. तर आणखी 1.5 तासानंतर आणखी 1.5 म्हणजे सध्या किती वाजलेले होते, 3 म्हणजे आणखी किती वाजणार आहेत, 4:30 वाजणार आहेत. म्हणजेच किती, आणखी 1.5 तासानंतर सध्या म्हणजेच
90 अंशाचा कोन तयार होतोय म्हणजे 3 वाजलेले आहेत, तर दीड तासानंतर किती वाजणार आहेत? 4:30 म्हणजेच किती? 4:30 होणार आहेत. म्हणून आपल्याला अंशात्मक कोन काढायचा आहे. अंशात्मक कोन काढण्याचे एक सूत्र आहे. काय आहे अंशात्मक कोन काढण्यासाठी सूत्र काय आहे? 30h वजा 11/2 आणि m म्हणजेच 30. आता आपल्याला विचारलंय अंशाचं कोन काढायचे 4:30 वाजलेले आहेत तेव्हा मिनिट काटा आणि तास काटा याच्यात किती अंशाचा कोन होतोय? तर 30 आणि 13वा प्रश्न म्हणजेच 103वा प्रश्न काय? मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला, तर आणखी दीड तासात त्या दोन्ही काट्यात किती अंशाचा कोन होईल? तर बघा, पहिले तर किती वाजलेले असतील तेव्हा त्याने बघितलं, तर तास काटा कुठे आहे? वरती म्हणजेच 12वर. इथे किती आहे? 3. इथे किती आहे? 6. इथे किती आहे? 9. म्हणजे मिनिट काटा कुठे आहे? 12वर आणि तास काटा कुठे असेल? 3वर. तेव्हाच काटकोन होणार आहे म्हणजेच 90 अंशाचा कोन होणार आहे. म्हणजेच त्याने जेव्हा बघितलं तेव्हा किती वाजलेले होते? 3. पण आणखी दीड तासानंतर म्हणजेच दीड तासानंतर जर सध्या 3 वाजलेले असतील तर दीड तासानंतर किती वाजणार आहेत? 4:30 होणार आहेत म्हणजेच किती? 4:30 वाजणार आहेत. म्हणून अंशात्मक कोन काढायचा असेल तर त्याचं एक सूत्र आहे. काय सूत्र आहे? 30h वजा 11/2 आणि m म्हणजेच काय? मिनिट. 8 म्हणजे तास. आता सध्या किती वाजले? 4 वाजलेत म्हणजेच 30 गुणिले 4 वजा 11/2 किती मिनिट झालेत? 30 मिनिट झालेत. म्हणून या 30ला भागा तर किती येतात? 15 येतात आणि 30 चौक किती होतात? 120 येतात. वजा करा. 11×5 55 होतात. 5 गेले हातचे. 11 एके 11 आणि 5 किती होतात? 16 म्हणजेच किती? 165. 165 मधून 120 गेले तर किती? 5चा 5. 6तून 2 गेला किती? 4 आणि हा 0तून 0 वजा. पण कोन कधीच ऋणात नसतो म्हणजेच तो कोन किती अंशाचा असायला पाहिजे? 45 अंशाचा असायला पाहिजे. म्हणजेच बी हे उत्तर आपलं आहे. 14वा प्रश्न काय दिलंय? 15, 26 आणखी खालील आकृती बंधात रिकामे जागी असणारी संख्या कोणती? तर संख्या मालिका दिली. काय? 15, 26, 35, 50, 63 आणि रिकामी जागा दिली आणि इथे किती दिले? 99. तर संख्या मालिका दिली तर 15 आहे. 15 म्हणजे जर मी 4चा वर्ग केला त्याच्यातून 1 वजा केला तर किती भेटतोय? 4चा वर्ग 16 त्याच्यातून 1 वजा केला तर किती भेटतोय? 15 भेटतोय. तसंच 26 म्हणजेच मी पुढची संख्या कोण 5चा वर्ग अधिक 1 केला तर का होतोय? 25 अधिक 1 बरोबर किती होतोय? 26. म्हणजेच याच्यात काय अधिक करतोय, याच्यात काय करणार आहेत? वजा करणार आहेत. इथे काय करणार आहेत? अधिक 1 करणार आहे. इथे काय करणार आहेत? वजा 1 करणार आहेत. आणि इथे काय करावं लागेल आपल्याला? अधिक 1 करावं लागेल. म्हणजेच हा 4चा वर्ग, हा 5चा वर्ग, हा 6, 7, 8 आणि इथे किती येणार आहे? 9. म्हणजेच 9चा वर्ग अधिक 1 करू आपण. किती होतात? 81 अधिक 1 केला तर किती होतात? 82 आणि उत्तर कुठे आहे? सी या ऑप्शनमध्ये आहे. म्हणून उत्तर काय असेल? 82 हे उत्तर असेल. 105वा प्रश्न काय दिलाय? 88 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृती बाजू किती सेमी असेल? बाजू विचारलेल्या आहे आपल्याला. तर बघा काय करता येईल आपल्याला? वर्तुळाचा परिघ काय आहे? वर्तुळाचं परिघाचं सूत्र 2πr. आता वर्तुळाचा परिघ किती दिलाय? 88 दिलाय. 88 सेमी दिलाय. 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या काढल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. म्हणजेच काय? हा इथे आर काढण्यासाठी हा 88 आहे, हा
अवसात आहे तो छेदात जाईल गुणिले 7 छेद किती होणार आहे 22 आणि 22 चोक 88 होतात आणि बेकबे बेदुने 4 होतात. म्हणजेच किती आर बरोबर किती भेटणार आहे आपल्याला 14. आर किती भेटणार आहे 14 भेटणार आहे. म्हणजेच एखादा आपण वर्तुळ काढला त्याचा त्रिज्या किती असणार आहे त्रिज्या किती असणार आहे 14. म्हणजेच आपल्याला काय आर किती भेटला 14 तर हा पण किती असणार आहे 14. हा पण किती असणार आहे 14. जर आपण हे काय मानले त्या चौरसाचे कर्ण मानले तर आपल्याला बाजू काढायची आहे. तर काय आहे व्यास. व्यास बरोबर किती असतो वर्गमुळात 2 आणि 1 असतो. व्यास किती होतोय व्यास हा कधी पण 2 गुणिले आर त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि वर्गमुळात 2 गुणिले ए म्हणजेच आपल्याला ए म्हणजेच काय असणार आहे बाजू असणार आहे. ए म्हणजेच काय असणार आहे बाजू असणार आहे. तर आपण जर आर आर किती काढला आपण 14 काढलेला आहे म्हणजे 2 गुणिले किती 14 आणि हा छेदात जाईल. आपल्याला ए काढायचं आहे म्हणजेच काय वर्गमुळात 2 येईल. परंतु आपण जर ए बरोबर या 2ची फोड केली तर वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 घेतला तर यांचा सोडवलं तर आपल्याला 2च भेटतो आणि गुणिले हा 14 घेतला आणि छेदात काय आहे वर्गमुळात 2 आहे. तर हे दोघे सोडवले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 हा 4 होतो आणि 4चे वर्गमूळ शेवटी आपल्याला 2च भेटते आणि हा वर्गमूळ 2 वर्गमूळ 2 कॅन्सल होत आहे आणि उरतंय काय ए बरोबर 14 आणि वर्गमुळात 2 हे उरतंय. म्हणजेच ए बरोबर किती असणार आहे ए बरोबर ए किती असणार आहे तर 14 वर्गमुळात 2. कोणतं उत्तर ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. 16वा प्रश्न म्हणजेच 106वा प्रश्न. प्रत्येकी 1.75 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 19.25 मीटर लांबीच्या दोरीचे दोन्ही टोके जुळवली तर त्या दुपचरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल. म्हणजेच 19.25 मीटर दोरे आहे त्याचे किती प्रत्येकी तुकडे करायचे आहेत 1.75 मीटर इतके तुकडे करायचे आहेत. तर तुकड्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. तुकड्यांची संख्या बरोबर दोरीची एकूण लांबी. 17वा प्रश्न काय दिलाय एका संख्येस 15, 11 आणि 12 यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते तर ती संख्या खालील पर्यायापैकी कोणती असू शकते. म्हणजेच आपल्याला काय 15, 11 आणि 12 यांचा लसावी शोधायचा आहे. लसावी काढू आपण. यांचा लसावी किती येतोय लसावी. पहिले तर आपण लसावी काढू. कोण आहे 15, 11 आणि 12. तर 3ने भाग देऊ आपण. 3 5 15, 11ला नाही जात 11चा 11, 3 चौक 12. आता कोणत्याच संख्येने जाणार नाही म्हणून 3, 5, 11, 5 एके 5, 11 एके 11 आणि 4 एके 4. म्हणजेच 3 गुणिले 5 गुणिले 11 गुणिले किती 4. 11 चौक किती होतात 44 आणि 15. 15 गुणिले 44 केले तर किती होतात 15 चौक 60. 6 गेले हातचे 15 चौक 60 आणि किती 66. म्हणजेच लसावी किती येतोय 660 लसावी येतोय. म्हणजेच ती संख्या आपल्याला शोधायची आहे. ती संख्या शोधण्यासाठी सूत्र एक आहे काय आहे x गुणिले लसावी अधिक बाकी किती उरते 4 म्हणून बाकी किती 4. तर आपण जर लसावी घेतला तर 660 इथे 660 आहे. 660 नंतर कोणतीच संख्या या जवळची नाही. एकतर
660 अधिक 4 राहिलं असतं म्हणजेच किती 664 राहिलं असतं तर आपण ते उत्तर घेतलं असतं, पण ऑप्शनमध्ये नाही. 660 आहे परंतु 664 हे उत्तर पाहिजे होतं म्हणून नाही. तर एक्सच्या ठिकाणी आपण किमती ठेवत जाऊ 1, 2, 3, 4 याप्रमाणे. जर मी एक्सच्या ठिकाणी 2 ठेवला म्हणजेच किती 660 अधिक किती 4 तर किती होतात दुप्पट केले तर 6 6च किती 12 एक गेला हातचा 12 12 आणि 13 म्हणजेच 1320 अधिक 4 बरोबर किती होतात 1324 होतात. 1324 ऑप्शन आहे का नाही 1326 आहे म्हणून हे पण ऑप्शन नाही. आता पुढे जाऊ आपण एक्सच्या ठिकाणी किती घेऊ 3 घेऊ म्हणजेच काय येईल 3 गुणिले लसावी किती 660 अधिक किती 4 तर 6 6 18 एक गेला हातचा 6 18 आणि किती 19 आणि हा 0 अधिक 4 करू तर किती 19 आणि 1984 होतात आणि तेच ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे 1984 हे काय आहे आपलं उत्तर म्हणजेच 11 15 आणि 12ने या 1984 ला भाग दिल्यावर प्रत्येक वेळी बाकी किती उरणार आहे 4 उरणार आहे 15ने भाग दिल्यावर पण 4 11ने भाग दिल्यावर पण 4 आणि 12ने पण भाग दिल्यावर किती बाकी उरणार आहे 4 इतके उरणार आहे. 18वा प्रश्न काय दिलेला आहे 6.5 वजा 3.3 वजा 2.5 आणि त्याच्यानंतर दुसऱ्या कंसात 2.25 अधिक 0.25 अधिक 3.2 आणि छेदात दिलेले आहेत. तर हे सर्व सोडवल्यावर काय येतं तर इथे आपल्याला दुसरा काहीच पर्याय नाही. आपल्याला काय करावं लागेल 6.5 आहे आणि हा 3.3 आणि वजा 2.2 म्हणजेच किती होतात 5 आणि 8 वजा करू आपण किती 8 आणि हे 5 म्हणजेच 5.8 होणार आहे. त्याच्यातून वजाबाकी 15तून 8 गेले तर किती राहतात 7 राहतात आणि इथे म्हणजेच किती 0.7 येणार आहे आणि इथे बेरीज केली तर किती होतात हे 25 इथे दिले म्हणजेच 2.50 होणार आहे आणि 3.20 केले तर किती होतात 0 7 आणि 5 5.70 म्हणजे 0.7 0.7 गुणिले 5.70 भागिले किती ह्यांच्या पहिला करू आपण काय येतंय 1.8 अधिक 1.4 म्हणजेच किती होतात 1.8 अधिक 1.4 किती 12 एक गेला हातचा 3.2 गुणिले 6.5 वजा 3.3 केले तर 5तून 3 गेले किती राहतात 5तून 3 गेले राहतात 2 आणि इथे 3 म्हणजेच किती 3.2 3.2 गुणिले 3.2 32चा वर्ग केला तर किती येतोय 32चा वर्ग 32 गुणिले 32 करू आपण किती येतोय मला 32 गुणिले 32 केला 4 6 0 6 आणि 9 आणि 4 आणि 6 6 12 1024 म्हणजेच दशांश चिन्ह किती 2 म्हणजेच किती येणार आहे 10.24 आणि मध्ये वजा आहे हे पूर्ण सोडवू आपण पूर्ण सोडवलं तर किती येतंय बघा बरं तुम्ही पण सोडून बघा किती येतंय 2.25 अधिक 25 म्हणजे 2.50 होणार आहे आणि गुणिले 4.25 मधून 1.75 आपण वजा करू 0 12तून 7 गेले 5 राहतात इथे 3 राहणार 3तून 1 गेला 2 म्हणजेच किती 2.50 राहतात म्हणजे 2.50 गुणिले 2.50 पण आपण 25च घेऊ म्हणजेच किती 600 आपण काय मानू
शून्य नाही म्हणू, 2.5 गुणिले 2.5 म्हणू, म्हणजेच किती 625 आणि 2 नंतर दशांश चिन्ह म्हणजेच वजा करू आपण 6.25 आणि इथे सुद्धा आपण काय करू, शून्य नाही घेऊ म्हणजेच 5.7 होतात. तर आपण सोडवलं तर वजाबाकी आहे, वजाबाकी केली तर किती येते, 10.24 वजा 6.25 केलं तर 14तून 5 गेले राहतात 9, इथे 11 राहणार, 11तून 2 गेले राहतात 9, इथे किती दिला म्हणजे 9, 9तून 6 गेला राहतो 3 म्हणजे 3.99, 0.7 गुणिले 5.7 भागिले 3.99, म्हणजेच जर गुणाकार केला आपण तर दशांश चिन्ह काढू शकतो, 2 डिजिट आहेत म्हणजेच 7 7 49, हातचे केले 4, 7 5 35, 35 आणि 39 आणि 2 डिजिट म्हणजेच किती 3.99, 3.99 आणि दोघे पण भाग गेला म्हणजेच किती येतोय 1 आणि 1 हेच काय आहे उत्तर आहे, म्हणजे ए हे आपलं उत्तर आहे. अशा तुमच्या परीने तुम्ही सोडवू शकता. 109वा प्रश्न काय आहे, एका वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी 56 मीटर व रुंदी 42 मीटर आहे. जर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती जागेच्या परिघावर असतील तर मैदान वगळता उर्वरित बागेचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल. म्हणजेच मैदान चौरसाकृती आहे आणि बाग काय आहे वर्तुळाकृती आहे. तर आयत सोडून म्हणजेच आयताचं क्षेत्रफळ सोडून उरलेला भाग किती आहे ते विचारलेलं आहे. तर सुरुवातीला तर आपल्याला दिलेलं आहे, पण हा इथे केंद्रबिंदू आहे, ओ मानो किंवा जे असेल ते, इथून ते इथपर्यंत हे काय आहे त्रिज्या आहे, इथून ते इथपर्यंत काय आहे त्रिज्या आहे. तर आपल्याला पहिले तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आर लागणार आहे, म्हणून आर काढण्यासाठी आपण काय काय करणार आहे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण ए बी सी आणि डी कोणताही एक त्रिकोण घ्या, आपण काय करू क्षेत्रफळ हा कर्ण काढू, म्हणजेच त्रिकोण ए बी डी, त्रिकोण ए बी डी मध्ये कोण बी ए डी घ्या किंवा कोण ए बरोबर किती आहे 90 अंश आहे, तुम्हाला माहिती आहे हा काटकोन होतोय, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. पण इथे कर्ण कोण होणार आहे, बी डी हा कर्ण होणार आहे, म्हणजेच बी डी चा वर्ग बरोबर ए डी चा वर्ग अधिक का होणार आहे ए डी चा वर्ग अधिक ए बी चा वर्ग. बघा इथे बीडी बीडी का होतंय, व्यास होतोय, व्यास होतोय म्हणजे 2 आर होतात, म्हणजे आपल्याला आर करायचं आहे, म्हणजे 2 आर हा कोणा इतका असो डायमीटर असतो, म्हणून जर बीडी आपण 2 आर घेऊ त्याचा वर्ग करू, एडी किती आहे 42 चा वर्ग अधिक एबी किती आहे 56 चा वर्ग, तर 2 आर चा वर्ग बरोबर 42 चा वर्ग किती येतोय, 42 चा वर्ग येतोय 1764 अधिक 56 चा वर्ग आहे 1336, दोघांची बेरीज केली तर किती येते 4900 येते. 2 आर चा वर्ग आणि 2 आर बरोबर वर्गमुळात 4900 आणि आर 2 आर बरोबर किती 4900 म्हणजेच किती 70 चा वर्ग आहे आणि आर बरोबर किती येणार आहे 70/2, हा गुणिले तिकडे जाताना भागिले होईल, म्हणजेच किती आर बरोबर किती येणार आहे 35, म्हणजेच आर किती भेटला आपल्याला 35 भेटला. आर जर त्रिज्या जर आपल्याला 35 भेटला असेल तर हा पण 35 तर आपण काय करू वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू. वर्तुळाचे क्षेत्रफळ
वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतो 2 पाय r चा वर्ग 2 गुणिले 22/7 गुणिले r किती 35 गुणिले 35 इथे लिहितोय मी जागा नाही मावली म्हणून 2 गुणिले 22/7 गुणिले r किती 35 गुणिले 35 मी r चा वर्ग म्हणजेच r 35 आहे म्हणून दोनदा लिहून घेतला 7 35 आणि किती येतंय 2 गुणिले 22 केले तर किती येतात 44 गुणिले 5 25 2 गेले हाचे 5 त्रिक 15 आणि 17 म्हणजेच 44 गुणिले 175 केले तर ते किती येतात 3850 येतात. हा कोणाचा वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ तर आपल्याला काढायचं काय आहे मैदानी वगळता उर्वरित बागेचे क्षेत्रफळ तर आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ तर आपण काढलं किती 3850 म्हणून बघा किती आलं वर्तुळाचे क्षेत्रफळ 3850 आणि आयताचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल ते काढून घेतो मी आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे लांबी गुणिले रुंदी लांबी किती आहे लांबी किती 56 गुणिले रुंदी किती आहे 42 दोघांचा गुणाकार केला तर 2352 येतोय म्हणजेच आपल्याला उर्वरित भागाचं जर काढायचं असेल तर 3000 वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून 3850 वजा 2352 वजा करू तेव्हा उत्तर किती भेटणार आहे 1400 किती 98 भेटणार आहे म्हणजेच 10तून 2 गेले 8 राहतात इथे 1 तिथे दिला म्हणजेच 4 म्हणजे 14तून 5 गेला 9 राहतात एक इथे 7 राहणार 7 मधून 3 गेले 4 राहतात एक इथे दिला म्हणजेच सॉरी 3तून 2 गेला 1 राहतो म्हणजेच किती 1498 हे काय आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन मध्ये कोणतं ऑप्शन डी ऑप्शन मध्ये आहे मला वरचं घेता येत नाही म्हणून ऑप्शन कुठे आहे डी ऑप्शन मध्ये उत्तर दिलेलं आहे 110वा प्रश्न काय सविताने मासिक वेतन रुपये 10,000 असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या सव्वापट आहे वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आशियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल तर सविता व आशियाच्या मासिक वेतनातील फरक किती रुपये असेल तर पहिले तर आपण सविताचे वेतन किती आहे 10,000 रुपये आहे आणि सविताचे वेतन बरोबर एक आहे ते वेदिकाचे सव्वापट आहे वेदिकाच्या मासिक वेतनाचे किती आहे सव्वापट आहे सव्वापट म्हणजेच किती असतो 1.1/4 असतो गुणिले कोणाचं वेदिकाचे वेतन परंतु वेतन तर कोणाचं दिलेलं आहे सविताचे किती आहे 10,000 हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे साधा पूर्णांक बनवला तर 4 आणि 5 छेद किती होतो 4 गुणिले वेदिकाचे वेतन म्हणजेच हे उलटे होऊन जातील गुणिले 4/5 होणार 5 दुने 10 5 शून्य 0 5 शून्य 0 आणि 5 शून्य 0 म्हणजेच वेदिकाचे वेतन किती असणार आहे 8,000 इतके असणार आहे वेदिकाचे वेतन किती 8,000 वेदिकाचे वेतन किती
8,000. परंतु त्याने काय सांगितलेलं? वेदिकाचे वेतन. वेदिकाचे वेतन. परत काय सांगितलं? वेदिकाचे मासिक वेतन रक्कम आशियाच्या मासिक वेतनाचे दुप्पट आहे. म्हणजेच वेदिकाचे वेतन हे दुप्पट आहे कोणाच्या? आशियाच्या. आशियाचे वेतन. परंतु वेदिकाचे वेतन किती काढलं आपण? 8,000 काढलं. तर 2 गुणिले आशियाचे वेतन म्हणजेच 8,000 भागिले किती? 2 बरोबर काय करू? आशियाचे वेतन म्हणजेच किती? आशियाचे वेतन बरोबर किती? भाग दिला तर 4,000 रुपये होईल. म्हणजे वेतनातील फरक. वेतनातील फरक कोणाचा वेतन फरक विचारलाय असेल तर सविता व आशिया यांच्या मासिक वेतनातील फरक. आशियाचे कोण? सविता. सविताचे वेतन किती आहे? 10,000 आहे आणि आशियाचे वेतन किती आहे? 4,000 रुपये आहे. तर दोघांमधला फरक कितीचा येतो? 6,000 रुपयांचा येतो आणि ते कुठे आहे? ए या ऑप्शनमध्ये आहे. आणि प्रश्न संपला आपला. 111वा प्रश्न काय दिलेला आहे? काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायचे ठरले, परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी 24 वह्या वाटल्या, तेव्हा 150 वह्या कमी पडली. तर त्या मुलांची संख्या किती असेल? म्हणून मुलांची संख्या आपल्याला माहित नाही. मुलांची संख्या आपण x मानू. काय सांगितलंय त्याने? प्रत्यक्षात वाटायच्या किती होत्या? 18, परंतु वाटल्या कित्या? 24. तेव्हा किती कमी पडल्या? 150. म्हणजेच जेव्हा 24x मधून वाटायच्या होत्या 18 परंतु वाटल्या 24, म्हणून 18x वजा करू तेव्हा किती फरक दिसला? 150चा फरक दिसला. म्हणून वजाबाकी केली तर 6x राहतो 150 आणि x बरोबर किती? 150 भागिले 6 आणि x बरोबर किती? 6 दुने 12, 3 होतात 6 पंचे 30 म्हणजे x बरोबर किती? 25. म्हणजे मुलांची संख्या किती आहे? 25. कोणतं ऑप्शन आहे? डी ऑप्शनमध्ये उत्तर आहे. 12वा प्रश्न काय दिले? खालील आकृतीतील चौकोनांची संख्या किती आहे? तर आपल्याला शोधायचे आहे. तर चौकोन म्हणजे 4 कोन तयार होऊन तर आपल्याला एक भाग वापरून आपण नावच देऊ. काय? हा ए, हा बी, हा सी आणि हा डी आणि हा ई. तर सुरुवातीला एक भाग वापरून तयार होणारे चौकोन किती आहेत? एक भाग. बघा इथे जर ए घेतला तर 1 2 3 4 आणि 5 होतात. इथे बी घेतला तर 3च होतात. ई घेतला तर पण त्रिकोणच होतोय. परंतु सी बघा 1 2 3 आणि 4 म्हणजेच एक भाग वापरून तयार होणारे चौकोन किती आहे? सी हा एकच आहे. त्याच्यानंतर 2 भाग वापरून तयार होणारे चौकोन किती होतात? 2 भाग. जर ए बी घेतला तर 1 2 3 आणि 4 ए बी होईल, ए ई होईल, ए ई होईल. बघा ए ई होईल आणि सॉरी ए ई आणि ई आणि सी हे झाले 3. त्याच्यानंतर 3 भाग वापरून तयार होणारे चौकोन कोण आहे? 3 भाग वापरून बी सी डी, बी सी आणि डी. हा इथला कोण? हा इथला हा किती? 1 आणि दुसरा तर
ECD म्हणजेच किती 2 आणि चार भाग वापरून होणारे चौकोन, चार भाग वापरून कोणता होणार आहे? ए बी सी आणि ई. ए बी सी आणि डी. तर ए बी सी आणि चार भाग ए बी सी आणि ई. हा एक कोण, हा आणि हा, म्हणजेच हे चार पकडले तर किती होतोय? एक होतोय. आणि 5 भाग घेतले तर किती? 5 भाग पकडून किती कोण आहेत? होणारे चौकोन कोण आहेत? तर ए बी सी आणि डी आणि ई. पूर्ण हा एक होतोय, हा एक आणि हा एक, म्हणजेच किती? एक. म्हणजेच इथे एक, इथे एक आणि इथे एक, म्हणजेच 1 3 किती होतात? 4 5 6 आणि 7 आणि 8. कोणतं ऑप्शन? बी हे ऑप्शन बरोबर आहे. काय आहे 113वा प्रश्न? 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? म्हणजे 56चे आपल्याला विभाजक, 56चे विभाजक शोधू आपण. पहिले तर एकाने जाईल, त्याच्यानंतर दोनाने जाईल, त्याच्यानंतर तीनाने जाईल का? नाही. चाराने जाईल, पाचाने नाही जाणार, सहाने नाही जाणार, साताने जाणार, 8च्या पाढ्यात 56 आहे, त्याच्यानंतर 14च्या पाढ्यात 56 आहे, 28च्या पाढ्यात 56 आहे आणि 56च्या पाढ्यात 56 आहे. म्हणजेच किती? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणून किती प्रकारे? 8 प्रकारे वाटता येतील. किती विभाजक आहेत? 8 विभाजक आहेत, म्हणजेच किती? 8 प्रकारे वाटता येतील, म्हणजेच बी हे उत्तर आपलं आहे. 114वा, 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती? तर आपल्याला 2 अंकी संख्या माहीत असायला पाहिजे. 10 ही पहिली आहे, नंतर 12, आताशी शेवटची कोण असणार आहे 2 अंकी? 98 ही समसंख्या असेल. परंतु आपल्याला 10 पासून ते 98 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत ते माहीत नाही, म्हणून त्याच्यासाठी आपण TNचं सूत्र वापरून TNचं सूत्र काय? ए अधिक एन वजा 1 आणि डी. म्हणजेच एन व पद आपण काय मानू? 98 मानू. ए बरोबर किती? 10. डी बरोबर किती? 12 मधून 10 गेले 2 राहतात. तर आपण 98 बरोबर ए किती? 10 वजा एन आपल्याला माहित नाही, वजा 1 आणि डी किती? 2. म्हणजेच 98 बरोबर 10 वजा अधिक 2n वजा 2 आणि 98. या 10 मधून 2 गेले 8 राहतात, वजा 2 अधिक 2n आणि 2n हा इकडे गेला तर वजा होईल. 98 मधून 8 गेले तर 90 राहतात, म्हणजेच 2n बरोबर किती? 90 आणि n बरोबर किती येणार आहे? 90/2 केले तर किती? 45. म्हणजेच 10 पासून ते 98 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत? 45. म्हणून आपल्याला SN चे सूत्र वापरून बेरीज करायची आहे. SN बरोबर काय आहे? n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 आणि d हे सूत्र वापरून तुम्ही सोडू शकता. n किती आहे? 45. म्हणजेच 45/2 कंसात 2 गुणिले a किती आहे? 10 आहे, अधिक n 45 वजा 1 आणि d किती आहे? 2. 45/2 कंसात 10 अधिक 45 मधून 1 गेला 44, 44 दुने 88 आणि 45/2 गुणिले किती होतात? 98 होतात. तर 2 ने भाग दिलं तर किती? 4 आणि 9, म्हणजेच किती? 45 गुणिले
49 होतात आणि सॉरी इथे आपलं चुकलं. किती यायला पाहिजे होतं? 10 दुने 20 होतात आणि गुणाकार केला 20 होतात अधिक 88. 45 मधून 1 गेला होता 44. 44 गुणिले 2 केले तर 88 होतात. आणि 45 भागिले 2 गुणिले 20 अधिक 88 केले तर किती होतात? 108 होतात. आणि 2 ने भागलं तर किती? 5 आणि 4 म्हणजेच 45 गुणिले 54. दोघांचा गुणाकार केला तर किती येतो? 2430 येतोय. आणि आपलं उत्तर कुठे आहे? डी मध्ये आहे. अशा प्रकारे हे तुम्ही सोडवू शकता. दुसरी सुद्धा सूत्र आहे त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. 115वा प्रश्न. 9 व 49. 9 व 49 त्याच्यानंतर 11 व 111, 19 व 247, 21 व 85 आणि 12 व 33. तर काय यापैकी सहमूल संख्यांच्या जोड्या किती? तर बघा 9 आणि 49 सहमूल म्हणजेच काय? ज्यांचा सामायिक अवयव एकमेव कोण असतो? 1 असतो. तर इथे जर तुम्ही अवयव पाडून बघितले तर कोण आहे? 1 हा 9चा पण आहे आणि 49चा पण. बाकी दुसऱ्या कोणत्याच संख्येने 9ला आणि 49ला भाग जात नाही. म्हणून ही कोण आहे? सहमूल संख्या आहे. तसेच 11 आणि 111 ह्यांचा पण मसावी किती येतोय? 1. म्हणजेच 11 आणि 111ला या एकाशिवाय कोणत्याच संख्येने भाग जात नाही. मोठ्यात मोठ्या संख्येने कोणत्याच संख्येने भाग जात नाही. परंतु 19 व 247 तर यांचा मसावी कोण आहे? 19 आहे. म्हणून ही सहमूल संख्या नाही. तसंच 21 आणि 85 याचा सुद्धा मसावी किती येतो? 1 येतोय. आणि 12 आणि 33चा मसावी किती येतोय? 3 येतोय. तर मसावी 1 येणारी संख्या किती आहेत? 3 आहेत. म्हणून 9 व 49, 11 व 111, 19 व 247, 21 व 85 आणि 12 व 33 यापैकी समूल संख्यांच्या जोड्या किती आहेत? 3 आहेत. म्हणजे उत्तर काय आहे आपलं? सी हे आहे. किती? मसावे 1 असलेले किती आहेत? 3 संख्या आहेत. म्हणून समूल संख्यांच्या जोड्या किती आहेत? 3 आहेत. 116वा प्रश्न. काय दिलेला आहे? एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी आहे? तर बघा महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मे. त्या दिवशी काय होता? शुक्रवार. त्या दिवशी काय होता? शुक्रवार होता. तर मे मध्ये किती दिवस असतात? 30. जून मध्ये किती दिवस असतात? 31. सॉरी जून मध्ये सुद्धा किती? 30च. आणि जुलैमध्ये 31. सप्टेंबरमध्ये सॉरी ऑगस्ट राहिला ना. ऑगस्टमध्ये किती? ऑगस्टमध्ये किती? 31. आणि सप्टेंबरमध्ये किती? 30. तर आपल्याला काय करायचं आहे? सर्वांची बेरीज केली तर किती होते? 127 होते. त्याला कितीने भागायचे आहे? 7ने भागायचे म्हणजेच. आणि बाकी किती आहे आपली? बाकी किती उरली? 1. म्हणजेच काय? 7 एके 7, 7 एके 7 उरतात किती? 5 आणि 57 होतात. 7 8 56 आणि बाकी किती उरते? 1. म्हणजेच किती? 1 उरते. म्हणून शुक्रवारच्या पुढे शुक्रवारच्या पुढे 1 दिवस म्हणजेच सप्टेंबर. शुक्रवारच्या दिवस 1 दिवस पुढे म्हणजेच काय? काय किती? शुक्रवार होता 5 सप्टेंबर. तर 5 सप्टेंबर कधी असेल? सप्टेंबर शनी. काय असेल? सप्टेंबर महिन्यात. सप्टेंबर महिन्यात 1 दिवस पुढे जाणार आहे. शुक्रवारच्या पुढे 1 दिवस म्हणजेच काय असणार आहे? शनिवार. म्हणजेच शिक्षक दिन कधी असणार आहे? शनिवारी असणार आहे. कुठे? डी ऑप्शन मध्ये आहे.
17वा प्रश्न काय आहे? विशिष्ट रकमेच्या 7/8 म्हणजेच पहिलं तर 7/18 पट रक्कम वेदाला किंवा दुसरा कोण दिलाय 2/5 पट कोणाला आहे? आलोकला. आणि हा कोण आहे? वेद. हा कोण आहे? आलोक. त्याच्यानंतर 3/8 प्रश्नात व्यवस्थित दिलेला नाही. कोणाला आहे? सानिया. आणि 6/11 पट कोणाला आहे? वीणाला. दिली असेल तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल? तर सरळ सरळ तुम्ही काय ह्याच्या दशांशमध्ये जर उत्तर काढलं, 18ने जर 7ला भागलं तर किती येतो? 0 किती येतो? 0.38 येतोय. तसंच 2/5 ला जर आपण भागलं तर किती येतं? 0.40 येतोय. आणि 3/8ने 3ने 8ला 8ने 3ला भागलं तर किती येतं? 0.37 येतोय. आणि 11ने या 6ने या 11ने 6ला भागलं तर किती येतं? 0.54 येतो. तर इथे सर्वात कमी कोणाचा दिसतोय? 0.37 म्हणजेच कोणाचा? सानिया. म्हणजेच कुठे आहे? सी हे ऑप्शन आहे. सानियाचं सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल? तर सानियाला मिळेल. प्रश्न 118 काय दिले? आयत हा टिंबटिंब असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य असणाऱ्या बाबी खालीलपैकी कोणत्या? पहिलं तर काय दिले? समांतरभुज चौकोन असतो. आणि दुसरं काटकोन चौकोन असतो. तिसरं समभुज चौकोन असतो. तर याच्यातल्या योग्य कोणत्या बाबी असतील तेव्हा तो आयत होईल. तर बघा फक्त ऑप्शन काय दिले? फक्त अ आणि ब. तर फक्त अ बघा. काय? समांतरभुज चौकोन. आणि समांतरभुज चौकोनाच्या काय वैशिष्ट्य काय आहे? समांतरभुज चौकोन काय समोरासमोरील बाजू समान असतात. समोरासमोरील बाजू एकमेकींना समांतर असतात. समोरासमोरील कोन समान असतात. आणि काटकोन चौकोनात सर्व कोन 90 मापाचे असतात. काटकोन चौकोनात काय असतात? काटकोन चौकोनात सर्व कोन 90 अंशाचे असतात. आणि समभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात. समभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात. परंतु आयत हा काय असतो? समोरासमोरील बाजू समान असतात. समोरासमोरील बाजू एकमेकांना समांतर असतात. समोरासमोरील कोन समान असतात. सर्व कोन 90 अंशाचे असतात. म्हणून कोण बसतोय? तर समांतरभुज चौकोन. समांतरभुज समोरासमोरील बाजू कशा समान असतात आणि सर्व कोन काटकोन असतात. म्हणून ए हे आपलं ऑप्शन बरोबर आहे. फक्त अ आणि ब म्हणजेच म्हणजेच काटकोन असतात. समभुज चौकोन समभुज समभुज चौकोन ते येणार नाही. आपलं ऑप्शन कोणतं? ए हे बरोबर आहे. 119वा प्रश्न काय दिलाय? 1.1/2 अधिक 5. तर हे काय सिम्प्लिफिकेशन आहे? तर 1/1.1 केला तर किती येतोय? 2 आणि 3 3/2 अधिक इथे किती आहे? 5/8 वजा 1/4 गुणिले किती? 0.24 बरोबर किती येतात? तर पहिले तर आपल्याला हा कौस दिलेला आहे. कौस सोडवू. तर छेद समान करण्यासाठी इथे 2ने गुणू. इथे पण 2ने गुणावं लागेल. म्हणजेच 3/2 अधिक कंसात लिहू आपण 5 वजा 2 छेदात किती? 8 गुणिले 0.24 3/2 अधिक 5 मधून 3/8 गुणिले 0.24 म्हणजेच आपण सोडवलं तर किती? 3/2 अधिक 8 8 त्रिक 24 0.3 येणार. म्हणजेच आणि गुणाकार केला तर किती? 3 त्रिक 9 म्हणजे 0.9 येणार. आणि
छेदात 1 छेद समान केले तर 2 क 2 आणि 3 अधिक 0.9 आणि किती 3.9 छेदात 2. तर आपण भाग दिला तर 39/20 होणार आहे आणि 20 19 उरणार आहेत. भाग न जाणार 190 होणार आहे आणि किती सॉरी 20 19 उरणार आहेत. इथे 1 वाला एकमेव ऑप्शन आहे किती 1.59 हेच काय आहे आपलं उत्तर आहे. 120 वा प्रश्न शेजारील घडणीवरून तयार होणारे इष्टिकाचिते आकाराच्या पेटीच्या ए च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल तर बघा हे काय कसं करता येईल. एच्या समोर कोण असणार आहे इष्टिकाचिते आहे ना म्हणून एच्या समोर कोण असणार आहे सी आणि बीच्या समोर कोण असणार आहे डी आणि ईच्या समोर कोण असणार आहे एफ ह्याच्या समोर कोण असणार आहे सी म्हणजेच कोणता सी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे आणि इथेच आपला काय महा TET 2021चा पेपर पहिला त्याचा गणितावरचे सर्व प्रश्न संपलेले आहेत. आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा धन्यवाद.